नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मशोदरी स्पर्धा परीक्षा केंद्राच्या या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत करतो. आपण दुपारी ठीक 2 वाजता राज्यघटनेच्या या लेक्चरला आपण सुरुवात करतोय. तर बघा, कालच्या या लेक्चरमध्ये म्हणजे काल जे आपलं लेक्चर झालं, तर त्या लेक्चरमध्ये आपण बघितलं की भारतामधील जी वेगवेगळी संस्थानिक होते म्हणजे राजे महाराजे होते, तर त्या राजा महाराजांचं भारतीय संघराज्यामध्ये आपण सामील करून म्हणजे त्यांचं कसं आपण सामीलकरण करून घेतलंय, तर ते आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितलं. भारताच्या वाटेमध्ये 552 संस्थानिक, 552 राजे महाराजे म्हणजे लहान मोठे 552 राजे महाराजे भारतीय संघराज्याच्या प्रदेशामध्ये होते. या 552 संस्थानापैकी 549 संस्थानिक भारत देश स्वतंत्र व्हायच्या अगोदरच भारतात सामील झाले. म्हणजे 15 ऑगस्ट 1947 पर्यंत 552 संस्थानापैकी 549 संस्थानिक भारतामध्ये सामील झाले. परंतु 3 असे संस्थानिक होते, 3 असे राजे महाराजे होते की जे भारतामध्ये सामील व्हायला नकार देत होते. आता हे 3 संस्थानिक कुठले, त्यांना आपण कशा पद्धतीने भारतात आणलं, तर त्या बाबतीतल्या सगळ्या गोष्टी आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितलेल्या आहेत. पहिलं जे महत्वाचं संस्थानिक होतं कालचं, की जे भारतात यायला नकार देत होतं, तर ते संस्थानिक म्हणजे जम्मू काश्मीर. या जम्मू काश्मीरचा राजा हरिसिंग आणि तिथली जवळपास 80% प्रजा ही मुस्लिम. राजा हिंदू हरिसिंग. राजाला असं वाटायचं की मी स्वतंत्र राहिलं पाहिजे, ना मी पाकिस्तानमध्ये गेलं पाहिजे ना मी भारतात गेलं पाहिजे, तर मी स्वातंत्र्य राहिलं पाहिजे. या भूमिकेतून जो राजा हरिसिंग होता, त्या राजा हरिसिंगने आपण स्वातंत्र्य राहू ही भूमिका घेतली. परंतु नंतरच्या काळात त्या राजा हरिसिंगच्या जम्मू काश्मीर संस्थानामधील जे पश्तून जमातीचे लोक होते, या पश्तून जमातीच्या लोकांनी राजा हरिसिंगच्या सरकारच्या विरोधात उठाव सुरू केला आणि त्या उठावातून राजा हरिसिंगचं सरकार उलटून टाकू या भूमिकेमुळे राजा हरिसिंग घाबरला आणि राजा हरिसिंगने भारत सरकारकडे मदत मागितली. भारत सरकार त्याला मदतीसाठी तयार झालं, पण भारत सरकारने एक अट ठेवली की आम्ही तुम्हाला मदत त्याच बेसिसवर देऊ जेव्हा तुम्ही आमच्या या भारतीय संघराज्यामध्ये सामील होताल. आणि शेवटी राजा हरिसिंग तयार झाला. व्ही.पी. मेनन, सरदार वल्लभभाई पटेल या सगळ्यांनी प्रयत्न केले आणि जम्मू काश्मीर संस्थान 26 ऑक्टोबर 1947च्या दरम्यान या तारखेला भारतात त्यांनी सामीलनामा या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या आणि जम्मू काश्मीर संस्थान भारतात सामील झाले. त्यानंतरचं पुढचं संस्थान आहे ते म्हणजे जुनागड संस्थान. आता या जुनागडचा राजा महाबत खान, राजा मुस्लिम, परंतु तिथली जुनागडमधील 85% ही जी जनता आहे, अशी 85% जनता ही हिंदू आहे. जुनागडचा राजा मुस्लिम असल्याच्या कारणानं त्याला पाकिस्तानमध्ये जायची ओढ. त्याचा तो प्रधान भुट्टो, शहनवाज भुट्टो, याला सुद्धा पाकिस्तानमध्ये जायची ओढ. परंतु तिथली प्रजा ही भारतात राहण्यासाठी उत्सुक होती. तर या महाबत खाननं पाकिस्तानला लेटर सुद्धा पाठवलं की मला पाकिस्तानमध्ये यायचं. परंतु जनतेने या महाबत खानच्या विरोधात उठाव केले, काही चळवळी केल्या आणि शेवटी बहुमत, एक सार्वमत घेऊन हे जुनागड संस्थान फेब्रुवारी 1948ला भारतीय संघराज्यामध्ये सामील झालं. त्यानंतर तिसरं महत्वाचं संस्थान ते म्हणजे हैदराबाद संस्थान. ह्या हैदराबादचा निजाम, श्रीमंत निजाम, तर त्या निजामाची सुद्धा स्टोरी म्हणजे कसा निजाम श्रीमंत होता या बाबतीतल्या बऱ्याचशा गोष्टी मी तुम्हाला कालच्या लेक्चरमध्ये सांगितल्या. तर या निजामानं काही आडमुठपणाची भूमिका घेतली. त्याने भारताच्या विरोधात युद्ध खेळण्याची तयारी दाखवली, शस्त्र खरेदी केली, भारताला वायू बंदी म्हणजे वायू पर्यटन बंदी किंवा वायू वाहतूक बंदी त्याच्या क्षेत्रामधून घातली. त्यामुळं भारतानं शेवटी सरदार वल्लभभाई पटेल यांनी शेवटी एक आदेश काढला आणि 13 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर या निजामाच्या विरोधात, हैदराबाद संस्थानाच्या विरोधात आपण पोलीस कारवाई केली. त्या पोलीस कारवाईला नाव ऑपरेशन पोलो दिलं आणि 17 सप्टेंबर 1949च्या दरम्यान हे हैदराबाद संस्थान देखील भारतात विलिनीकरण करून घेतले. म्हणजे इथपर्यंतच्या गोष्टी आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितल्या होत्या. मी तुम्हाला सांगितलं आता जवळपास 98-99% भारत हा भारत सरकारच्या अधिपत्याखाली होता. 2-3 जर गोष्टी सोडल्या, जसं की गोवा पोर्तुगीजच्या ताब्यात होता, पॉंडिचेरी फ्रेंचाच्या ताब्यात होती,
दादर नगर हवेली ही सुद्धा वेगळ्या देशाच्या म्हणजे परकीय सत्तेच्या ताब्यात होती. हे 2-3 पोर्शन जर सोडले तर आता संबंध भारतावर सत्ता आपल्या भारत सरकारची आलेली होती. भारतात एकही राजा नव्हता. सगळ्या क्षेत्रावर भारत सरकारचं साम्राज्य होतं. आता एवढा मोठा सगळा भारत सरकारकडे असलेला हा जमिनीचा ताबा आहे, लोकांचा ताबा आहे, प्रदेशांचा ताबा आहे. तर या प्रदेशाची विभागणी आपल्याला करावी लागेल. आपल्याला जर व्यवस्थित सरकारी यंत्रणा, सरकारी व्यवस्था या प्रदेशावर जर राबवायची असेल तर आपल्याला आता या प्रदेशाची विभागणी करावी लागेल, है की नाही? यांची वाटणी करावी लागेल आपल्याला आता काहीतरी. कारण आता सगळ्या भारतावर ताबा ठेवायचा तर आपल्याला ते शक्य नाही. आपल्याला काहीतरी विभागणी करू, राज्यामध्ये आपण विभागणी करू. कारण भारतानं संघ राज्य तत्व निर्माण केलंय. आता राज्य तर निर्माण करायची आपल्याला, पण ही राज्य नेमकी कुठल्या बेसिसवर निर्माण करायची, कुठल्या आधारावर निर्माण करायची, या संदर्भात आता भारतामध्ये चर्चा घडू लागली. बऱ्याच लोकांचं असं मत होतं की भाषेच्या आधारावर तुम्ही राज्यांची निर्मिती करा, लोकांचं मत होतं. परंतु सरकार, संविधान सभा आणि वेगवेगळे जे आयोग होते यांना भाषेच्या आधारावर जर आपण भारताची विभागणी केली तर भारतामध्ये खूप म्हणजे हजाराच्या वर राज्य निर्माण होऊ शकतात. त्यामुळे भाषा हा आधार प्रांत रचनेसाठी, राज्य निर्मितीसाठी असू शकत नाही, ही सरकारची भूमिका होती. परंतु लोक होते, लोकांची मागणी होती. तेलुगू भाषिक असतील, मराठी भाषिक असतील, हिंदी भाषिक असतील, या सगळ्यांना असं वाटायचं की आम्ही मराठी भाषिक बोलणारा लोकांचं वेगळं राज्य पाहिजे, तेलुगू भाषिकांचं वेगळं राज्य पाहिजे, तामिळी भाषिकांचं वेगळं राज्य पाहिजे. आणि त्या अनुषंगानं भाषेच्या आधारावर वेगवेगळ्या प्रांतातून वेगवेगळी मागणी पुढे येत होती. आणि सरकारला आता नेमकं आपण राज्याची जी निर्मिती करणार आहे ती नेमकी कुठल्या आधारावर करणार आहे या संदर्भात आता सरकार प्रयत्न करत होतं. आणि त्यासाठी सरकारनं नेमकी या सगळ्या राज्यांची निर्मिती कुठल्या बेसिसवर करावी यासाठी सरकारने वेगवेगळे आयोग निर्माण केले. तर त्या आयोगाविषयी आपण चर्चा करणार आहे. बघा, संविधान सभा असतानाच या संदर्भात एक आयोग नेमला होता. म्हणजे भारताची जी संविधान सभा होती, भारताची जी काही एक घटना समिती होती, त्या घटना समितीनेच नेमकी राज्याची निर्मिती कुठल्या आधारावर करायची यासाठी एक पहिला आयोग नेमला होता. तर तो आयोग नेमला होता बघा फेब्रुवारी 1948च्या दरम्यानच तो आयोग नेमला होता. तर तो आयोग होता एस.के. धर आयोग. एस.के. धर आयोग, काही पुस्तकामध्ये त्याला दार आयोग सुद्धा म्हटलं जाईल, लक्षात. तर हा एस.के. धर आयोग नेमला आणि या एस.के. धर आयोगाला सांगितलं, एस.के. धर हे न्यायमूर्ती होते, न्यायाधीश होते. तर त्यांच्या अध्यक्षतेखाली पहिला आयोग 1948ला एस.के. धर आयोग भारत सरकारने म्हणजे संविधान सभेने नेमला होता. बघा, हे लक्षात घ्या, संविधान सभेने एस.के. धर आयोग 1948ला नेमला आणि या आयोगाला सांगितलं की तुम्ही राज्यांची निर्मिती कुठल्या आधारावर करणार आहात, कुठल्या आधारावर आपल्याला करायची या संदर्भात काही तरतुदी सांगा. एस.के. धर आयोगाने बऱ्याचशा लोकांशी चर्चा केली, म्हणजे ज्यांच्या मागण्या होत्या की आम्हाला या बेसिसवर राज्य द्या. तर वेगवेगळ्या लोकांसोबत, वेगवेगळ्या घटकांसोबत त्यांनी त्यांची चर्चा केली आणि शेवटी आपला अहवाल मांडला. एस.के. धर आयोगाने सांगितलं की भाषेच्या आधारावर तुम्ही राज्यांची निर्मिती करू नका. बघा काय सांगितलं त्यांनी, यांनी की भाषेच्या आधारावर राज्यांची निर्मिती करू नका. म्हणजे तुम्हाला राज्य निर्माण करायचंय तर भाषा हा आधार ठेवूच नका, भाषेच्या आधारावर तुम्ही राज्यांची निर्मिती करू नका. तर कशाच्या आधारावर करा त्यांनी सांगितलं, प्रशासकीय सोय. काय शब्द वापरला त्यांनी, प्रशासकीय सोय. तर एका कारणासाठी तुम्ही राज्याची निर्मिती करू शकता, तो म्हणजे काय, प्रशासकीय सोय. तुम्हाला राज्यकारभार करत असताना सोयीचं वाटेल, तुम्हाला राज्यकारभार चालवत असताना, सरकार चालवत असताना सरकारला सोयीचं जाईल या आधारावर, म्हणजे प्रशासकीय सोय या आधारावर तुम्ही राज्याची निर्मिती करू शकता, ना की भाषेच्या आधारावर. म्हणजे बघा, लोक मागत होते की आम्हाला भाषा आमची वेगळी म्हणून आमचं राज्य निर्माण करा, परंतु हा एस.के. धर आयोग आणि सरकारची जी यंत्रणा आहे तर ती म्हणत होती की नाही, भाषेच्या आधारावर तुम्ही राज्याची निर्मिती करू नका, तुम्ही सरकारला सोयीचं जाईल, प्रशासकीय सोय या तत्वावर राज्यांची निर्मिती करा. प्रश्न निर्माण झाला की आता लोक एक मागतायत, लोकांच्या तर मागण्या पुढे येत होत्या. महाराष्ट्रातून सुद्धा की आम्हा मराठी भाषिकांचा वेगळा प्रदेश असला पाहिजे ही मागणी पूर्ण येत होती. तिकडे तेलुगू भाषिक तर खूप मोठं आंदोलनच पोट्टी श्रीरामल्लू यांच्या नेतृत्वाखाली सुरू होतं.
तर बरेचसे प्रश्न निर्माण झाले होते आणि सरकार लोकांच्या मागणीचा कुठलाही सन्मान न ठेवता सरकार आता आपल्या वेगवेगळ्या पद्धतीच्या मागण्या सरकारनं सुद्धा आता वेगवेगळ्या पद्धतीने पावलं त्या संदर्भात उचवायला सुरुवात केली होती आणि प्रशासकीय सोय हाच राज्य निर्मितीचा एक पात्रता एक राज्य निर्मितीचा एक बेस असला पाहिजे या हिशोबानं आता या एस.के. धर आयोगाने सांगितलं. परंतु तत्कालीन काळामध्ये तेलुगू भाषिकांची तुम्हाला सांगितलं की तत्कालीन काळामध्ये तेलुगू भाषिकांची मागणी होती की बघा तेलुगू भाषिक म्हणजे कोण एक मद्रास प्रांत मद्रास राज्य होतं खूप मोठं मद्रास प्रांत होता. या मद्रासमध्ये तामिळ भाषिक राहायचे तामिळ भाषिक आणि तेलुगू भाषिक देखील राहायचे. तर हे जे तेलुगू भाषिक होते हे तेलुगू भाषिक 1934-35च्या काळापासूनच तेलुगू भाषिकांनी सांगितलं होतं की आम्हाला आमच्या तेलुगू भाषिकांचं वेगळं राज्य हवं. त्याने नाव सुद्धा ठेवलं होतं की आम्हाला आमचं आंध्र प्रदेश वेगळं पाहिजे. त्यासाठी खूप मोठं आंदोलन तेलुगू भाषिकांचं खूप दिवसापासून सुरू होतं. तर या एस.के. धर आयोगाने या तेलुगू भाषिकांशी त्यांचे नेते जे असतील त्यांची चर्चा केली आणि यांनी संमती देऊन टाकली. एस.के. धर आयोग वरती म्हणतो की भाषेच्या आधारावर राज्य निर्मिती नको आणि तेलुगू भाषिकांना संमती देऊन टाकली की तुम्ही भाषेच्या आधारावर तेलुगू भाषिकांसाठी वेगळं राज्य निर्माण करू शकता. म्हणजे आंध्र प्रदेशच्या निर्मितीला बघा आंध्र प्रदेशच्या निर्मितीला यांनी अनुकूलता दर्शवली की तुम्ही आंध्र प्रदेशची निर्मिती भाषेच्या आधारावर करू शकता. म्हणजे बघा एस.के. धर आयोग इथंच म्हणतोय की भाषेच्या आधारावर राज्याची निर्मिती नको निर्मिती करायची तुम्हाला प्रशासकीय सोय म्हणा आणि आंध्र प्रदेशला तो संमती देऊन टाकतो की तुम्ही भाषेच्या आधारावर आंध्र प्रदेशची निर्मिती करू शकता. यामुळे तेलुगू भाषिक जी मागणी करत होती ती मागणी आता पूर्णतेकडे जाणार होती. परंतु सरकारनं या एस.के. धर आयोगाचे जे काही मागण्या आहेत शिफारशी आहेत त्या स्वीकारल्या नाहीत. आलं लक्षात. कारण एकीकडे ते म्हटले की भाषेच्या आधारावर तुम्ही राज्य निर्माण करू नका आणि दुसरीकडे तेलुगू भाषिकांसाठी त्यांनी सूट देऊन टाकली. जसं तेलुगू भाषिकांना सूट दिली गेली तशी इतर राज्यांची जी भाषेच्या आधारावर मागणी सुरू झाली होती तर ती मागणी अजून प्रकर्षाने वाढली. अजून लोकांमध्ये आनंद निर्माण झाला की आंध्र प्रदेशला तुम्ही दिलंय आता आमची मागणी सुद्धा पूर्ण करा. त्यांच्यासाठी एक न्याय आमच्यासाठी एक न्याय. मराठी भाषिक इकडे मराठी भाषिकाची जी संयुक्त महाराष्ट्र निर्माण चळवळ होती तिला अजून चेव चढला आणि ते म्हणले की आम्हाला सुद्धा आमचा महाराष्ट्र हवा आहे मराठी भाषिकांचा प्रदेश हवा आहे. लक्षात. त्यामुळं आंध्र प्रदेशच्या मागणीला या एस.के. धर आयोगाने संमती देऊन टाकली होती. बघा त्यानंतरची जी पुढची समिती आहे तर पुढची समिती आपण बघतोय ती म्हणजे मग यांची हा नकार देऊन टाकला यांनी ह्या एस.के. धर आयोगाची त्याने ज्या शिफारशी होत्या त्या नकार देऊन टाकला सरकारने स्वीकारल्या नाही. त्यामुळे एक नवीन आयोग राज्याची निर्मिती कुठल्या गोष्टीसाठी करायची तर सरकारमधील ज्येष्ठ श्रेष्ठ असे जे काही मंत्री आहेत प्रमुख व्यक्ती आहेत अशा व्यक्तींचा एक पुढचा आयोग संविधान निर्मितीसाठी किंवा या राज्याच्या निर्मितीसाठी निर्माण केला. बघा तो आयोग होता तो आयोग सुद्धा डिसेंबरमध्ये कधी निर्माण झाला तो डिसेंबर 1948 लाच तो आयोग निर्माण झाला. डिसेंबर 1948 तर ती होती JVP समिती. बघा JVP समिती. आता ही समिती स्थापन केली ती काँग्रेस पक्षाने. नीट लक्षात घ्या काँग्रेस पक्षाने स्थापन केली ना की सरकारने. आता पहिला जो एस.के. धर आयोग होता तर तो संविधान सभेने स्थापन केलेला होता. ही काँग्रेस पक्षाने स्थापन केलेली समिती JVP समिती. आता याचे सदस्य किती आहेत तर 3 सदस्य होते. जे फॉर जवाहरलाल नेहरू हे तिचे सदस्य. व्ही फॉर वल्लभभाई पटेल जवाहरलाल नेहरू हे लक्षात घ्या. पुन्हा जवाहरलाल कुठले म्हणलं जवाहरलाल नेहरू. आणि पी फॉर पी सीतारामय्या किंवा पट्टाभी सीतारमय्या असे नाव आहे त्यांचे पट्टाभी सीतारमय्या. तर ह्या 3 प्रमुख काँग्रेसमधील जे ज्येष्ठ सदस्य होते अशा 3 सदस्यांची ही JVP समिती स्थापन करण्यात आली. लक्षात येईल तुम्हाला. तर ही JVP समिती स्थापन केली. हिचा कुठलाही अध्यक्ष नव्हता. तिन्ही लोकांना सारखेच अधिकार होते त्यामुळे हिचा कुठलाही अध्यक्ष नव्हता. स्थापन कधी झाली डिसेंबर 1948 आणि स्थापन कोणी केली तर काँग्रेस पक्षाने केली. ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. आता यांनी सुद्धा सगळ्या लोकांच्या ज्या वेगवेगळ्या लोकांच्या राज्यांच्या निर्मितीसाठी मागण्या होत्या त्या सगळ्या लोकांच्या मागण्यांचा स्वीकार केला. सगळ्यांसोबत चर्चा केली आणि शेवटी त्यांना असं लक्षात आलं त्यांनी सुद्धा आपली एकच शिफारस मांडली. जास्त काहीच बोलले नाही. फक्त एकच सांगितलं की भाषेच्या आधारावर राज्याची निर्मिती जमणार नाही. बघा भाषेच्या आधारावर राज्याची निर्मिती जमणार नाही. कारण भीती होती यांना
की नेमकाच आपला भारत देश निर्माण झालाय. आणि जर आपण भाषेच्या आधारावर जर आपण राज्याची निर्मिती केली तर भारतातील एकता, एकात्मता, अखंडता हा जो भारतातील एकसंघपणा आहे, या एकसंघपणाला काहीतरी धोका संभवतो. त्यामुळं भाषेच्या आधारावर आम्ही राज्य निर्माण करणार नाही. इतकंच नाही तर जी काही आंध्र प्रदेशची निर्मिती होती, आंध्र प्रदेशला भाषेच्या आधारावर म्हणजे या तेलुगू भाषिकांना जी काही धर आयोगानं सूट दिली होती की नाही तुम्ही तेलुगू भाषिकांसाठी आंध्र प्रदेश निर्माण करू शकता, तर ही जी सूट होती ही सूट सुद्धा या जेव्हीपी समितीने रद्द करून टाकली. लक्षात घ्या. म्हणजे आंध्र प्रदेशाला दार आयोग म्हटला होता की चला ठीक आहे तुम्ही तुमचं राज्य निर्माण करू शकता, परंतु यांनी सांगितलं भाषेच्या आधारावर भारतात कुठलंही राज्य निर्माण होणार नाही. याचा अर्थ असा झाला की आंध्र प्रदेशमध्ये जी काही या धर आयोगानं दिलेली संमती होती ती संमती सुद्धा या जेव्हीपी समितीने नाकारली. आणि नाकारल्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये तिथलं जे राज्य निर्मितीचं आंदोलन होतं हे अजून हिंसक झालं. लोकांनी जाळपोळ सुरू केली, लोकांनी एसट्या गाड्यांची तोडफोड सुरू केली. एका व्यक्तीने, त्याचं नाव सुद्धा महत्वाचं आहे बघा, त्यांचं नाव पोट्टी श्रीरामल्लू. पोट्टी श्रीरामल्लू बघा, पोट्टी श्रीरामल्लू. या पोट्टी श्रीरामल्लू या उपोषणकर्त्याने जवळपास 58 दिवस उपोषण केलंय. 58 दिवस या पोट्टी श्रीरामल्लूंनी उपोषण केलं आणि 58व्या दिवशी म्हणजे 15 डिसेंबर 1950 रोजी, या 15 डिसेंबर 1950 रोजी या पोट्टी श्रीरामल्लू यांचा आमरण उपोषण करत असताना मृत्यू झाला. आणि आंध्र प्रदेशमधील जी काही लोकांचा जे काही एक आंदोलन सुरू होतं, या आंदोलनाला पोट्टी श्रीरामल्लू या उपोषणकर्त्याचा मृत्यू झाला आणि अजून हिंसक वळण लागलं. सरकारी बसेस, सरकारी कार्यालय, सरकारच्या यंत्रणा यावर लोक हिंसक पद्धतीने हल्ला करत होते. आणि शेवटी सरकारला या तेलुगू भाषिकांच्या आंदोलनापुढे झुकावं लागलं आणि 1953ला एक वांचू समिती स्थापन केली. आणि या वांचू समितीने सांगितलं की आपण तेलुगू भाषिकांचं जे काही आंध्र प्रदेश आहे तर ते आंध्र प्रदेश आपण निर्माण करत आहोत. तर 1953ला आंध्र प्रदेश, बघा नीट लक्षात घ्या, 1953ला वांचू समिती, कुठली समिती ती? वांचू. या वांचू समितीच्या शिफारशीवरून भारतातील पहिलं भाषेच्या आधारावर निर्माण झालेलं राज्य, भारतातील पहिलं आहे बघा, ठीक आहे नाही, भारतातील पहिलं भाषेच्या आधारावर निर्माण झालेलं भारतातील पहिलं राज्य कुठलं? तर आंध्र प्रदेश. ह्या आंध्र प्रदेशची निर्मिती झाली. आधी नाही म्हटली, जेव्हीपी समिती काय म्हटली की नाही भारतात कुठलंही भाषेच्या आधारावर राज्य निर्माण होणार नाही. परंतु नंतर आंध्र प्रदेशमधील जे काही आंदोलन होतं ते अजून खवळलं. म्हणजे धार समिती आम्हाला देत होती आणि तुम्ही ते नाकारतायत. आणि शेवटी आंदोलन खवळल्यानंतर एका व्यक्तीची, पोट्टी श्रीरामल्लू यांची 58 दिवसाच्या उपोषणानंतर 15 डिसेंबर 1950 रोजी त्यांचा मृत्यू झाला. आंदोलन अजून चिघळलं, अजून हिंसक झालं आणि शेवटी सरकारला जनतेच्या हिंसापुढे, तेलुगू भाषिकांच्या हिंसेपुढे झुकावं लागलं. आणि शेवटी 1953ला सरकारनं वांचू समितीची स्थापना केली आणि वांचू समितीच्या शिफारशीवरून आंध्र प्रदेशची निर्मिती 1953ला आपल्याला होताना दिसते. तर 1953ला भाषेच्या आधारावर निर्माण झालेलं पहिलं राज्य कुठलं? तर पहिलं राज्य ते म्हणजे आंध्र प्रदेश. तर आता आंध्र प्रदेशची निर्मिती झाली. म्हणजे भाषेच्या आधारावर तुम्ही निर्माण करणार नाही म्हणता आणि तिथंच तुम्ही अजून हिंसक आंदोलन होत असेल तर सरकार झुकतंय. हे इतर राज्यांच्या निर्माणाला, पंजाब हरियाणाचे प्रश्न होते. हरियाणा हिंदी भाषिक, पंजाब पंजाबी भाषिक, तर हिंदी आणि पंजाबी भाषिक यांचीही वेगवेगळी मागणी होती. महाराष्ट्रातही ती स्थिती होती. म्हणजे जे काही मुंबई प्रांत होता त्या मुंबई प्रांतामध्ये गुजराती भाषा बोलणारे गुजराती लोक, मराठी भाषा बोलणारे महाराष्ट्रीयन लोक यांचाही तोच संघर्ष होता. आसाममध्ये सुद्धा तेच प्रश्न होते. आसाममध्ये नागालँड आणि आसाम, ओहम प्रांत यांच्यामध्ये संघर्ष होता. अशा वेगवेगळ्या राज्यामधील भाषिक लोकांचे वेगवेगळे संघर्ष होते. आणि आंध्र प्रदेशला भाषेच्या आधारावर निर्माण करण्याची संमती दिली. नवे संमतीच नाही तर निर्माण देखील झालं. हे घडल्यानंतर भाषेच्या आधारावर ज्या राज्याच्या निर्मितीसाठी मागण्या होत्या त्या मागण्यासाठीच आंदोलन अजून पेशानं, अजून मोठं आंदोलन ते उभं राहिलं. आणि सरकारसोबत प्रश्न निर्माण झाले, नेमकं आपण आता करायचं काय? तर आपण भाषेच्या आधारावर निर्माण करायचं की नेमकं आता ही राज्यांची जी निर्मिती आहे ही कुठल्या आधारावर आपण केली पाहिजे? तर यासाठी सरकारनं वेगवेगळे प्रयत्न केले आणि शेवटी सरकारनं अजून एक समिती निर्माण केली बघा.
अजून एक समिती स्थापन केली, कारण अजूनही निकाल लागला नव्हता. भाषेच्या आधारावर करायचं तर कुठल्या आधारावर करतं. शेवटी सरकारने एक खूप मोठा आयोग नेमला 1953 ला. तर त्या आयोगाविषयी आपण बघणार आहोत. तर एक नेक्स्ट आयोग महत्वाचा आहे बघा. तर 1953 ला हा राज्य निर्मिती संदर्भातला गोंधळ मिटवण्यासाठी 1953 ला एक राज्य पुनर्रचना आयोग या नावानं, नाव काय त्याचं, राज्य पुनर्रचना आयोग, हा राज्य पुनर्रचना आयोग या नावानं एक 3 सदस्यीय आयोग नेमला बघा. क्रमांक 1 चे सदस्य होते फाजल अली बघा, क्रमांक 1 चे सदस्य फाजल अली आणि यांना अध्यक्ष केलं. न्यायमूर्ती होते माजी न्यायमूर्ती, तर हे फाजल अली अध्यक्ष होते. 2 नंबरचे सदस्य होते ते म्हणजे के एम पन्नीकर. त्यानंतर 3 नंबरचे सदस्य होते ते म्हणजे हृदयनाथ कुंजूर. हे के एम पन्नीकर पत्रकार देखील होते, खूप मोठे लेखक पण होते. हृदयनाथ कुंजूर, फाजल अली आणि के एम पन्नीकर या 3 सदस्यांचा हा आयोग नेमला 1953 ला. आणि त्यांना सांगितलं तिन्ही लोकांना की तुम्ही आता ठरवा भारतातील जे राज्य निर्माण करायचे ते कुठल्या आधारावर आपल्याला निर्माण करायचे. बघा या आयोगाचं एक वेगळं नाव आहे, याला फाजल अली आयोग सुद्धा म्हणतात. म्हणजे यांचे जे अध्यक्ष आहेत तर त्या अध्यक्षाच्या नावानं सुद्धा या आयोगाला ओळखलं जातं. तर त्याला फाजल आयोग सुद्धा म्हणतात. याला राज्य पुनर्रचना आयोग देखील हे नाव लक्षात घ्या, राज्य पुनर्रचना आयोग सुद्धा म्हणतात. अजून एक याला नाव आहे, याला पाक आयोग देखील म्हणतात, PAK लक्षात घ्या. याला पाक आयोग सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. पाक आयोग का म्हटलं गेलेलं याला, तर पी फॉर पन्नीकर असं पन्नीकर हे नाव येतं. ए फॉर अली म्हणजे ते फाजल अली आहे त्यांच्यातलं अली, आणि के फॉर कुंजूर म्हणजे तिघांच्या आडनावावरून हा आयोग नुसार हे तयार केलेलं आहे. तर याला पाक आयोग सुद्धा म्हटलं गेलं. लक्षात घ्या, राज्य पुनर्रचना आयोग याला एक नाव आहे फाजल अली आयोग, दुसरं नाव आहे PAK पाक आयोग देखील म्हटलेलं आहे. तर ह्या आयोगाने 1953 ला स्थापना झाली. 2 वर्ष 1955 पर्यंत या आयोगानं भारतातील सगळ्या लोकांसोबत चर्चा केली. म्हणजे ज्यांची मागणी आहे की आम्हाला वेगळं राज्य पाहिजे अशा सर्व घटकासोबत या राज्य पुनर्रचना आयोगाने 2 वर्षाचा कालावधी घेतला. 2 वर्ष कुठल्याही प्रकारचा रिपोर्ट शिफारशी या आयोगाने प्रदर्शित केल्या नाही. 2 वर्ष अभ्यास केल्यानंतर 1955 ला यांनी आपला अहवाल प्रस्थापित केला, सांगितला, आणि या अहवालातून त्यांनी जे काही मांडलं ते त्यांची अशी शिफारस होती, क्रमांक 1 ची शिफारस होती की भाषेच्या आधारावर तुम्ही राज्य निर्माण करू शकता. म्हणजे बघा, लोक जी मागणी करत होती ती लोकांची मागणी या आयोगाने पूर्ण करून टाकली होती. सांगितलं होतं तुम्ही की भाषेच्या आधारावर तुम्ही राज्याची निर्मिती करू शकता. म्हणजे भाषा हे तत्व 2 आधीच्या आयोगानं नाकारलं होतं. जो SK धर आयोग होता तो सुद्धा म्हटला होता की भाषेच्या आधारावर राज्याची निर्मिती करायची नाही. तुम्हाला जर राज्य निर्माण करायचं असेल तर भाषा हा आधार निवडू नका, ठीक आहे नाही. तर तुम्हाला राज्य निर्माण करायचं असेल तर प्रशासकीय सोय या आधारावर तुम्ही राज्य निर्माण करा, असं SK धर आयोग म्हटलं होतं. म्हणजे भाषाची जी मागणी होती ती नाकारली होती. त्यानंतर आलेला जी काही JVP समिती होती त्या JVP समितीने तर स्पष्ट सांगितलं होतं की भाषेच्या आधारावर भारतात एकही राज्य निर्माण होणार नाही. आणि त्याच्या विरुद्धात जाऊन या 1953च्या राज्य पुनर्रचना आयोग किंवा फाजल अली आयोगाने सांगितलं होतं की ठीक आहे, भाषेच्या आधारावर तुम्ही राज्याची निर्मिती करू शकता, परंतु याने एक परंतु जोडला होता फक्त, की एक भाषा एक राज्य, एक भाषा एक राज्य ही जी तरतूद आहे ही तरतूद अमान्य असेल. म्हणजे काय, की या देशामधील प्रत्येकच भाषा बोलणारा समूह असं नाही म्हणू शकत की आम्ही वेगळी भाषा बोलतोय म्हणून आमचं वेगळं राज्य निर्माण करा. तर ते शक्य आहे का? नाही, शक्य नाही ना. आपण महाराष्ट्राचा जरी विचार केला तर महाराष्ट्रात अहिराणी बोलली जाते, खानदेशी बोलली जाते, वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात, कानडी बोलली जाते, वेगवेगळ्या प्रदेशनिष्ठ वेगवेगळ्या भाषा आहेत. कोकणामध्ये कोकणी आहे थोडीफार. तर असं कोकणी लोक म्हणू शकतात की नाही आमचं कोकण वेगळं करा, अहिराणीचे अहिराणी, विदर्भी बोलणार विदर्भी, असं होऊ शकतं का? नाही. तर एक भाषा एक राज्य नको. तुम्ही भाषेच्या आधारावर राज्याची निर्मिती करा, परंतु एक भाषा एक राज्य हे तत्व आम्हाला अमान्य असेल. लक्षात घ्या. तर भाषेच्या आधारावर तुम्ही राज्याची निर्मिती करू शकता, ही महत्वाची सूट या
राज्य पुनर्रचना आयोग 1953 किंवा त्यालाच आपण म्हणतो फाजल अली आयोग अध्यक्ष आणि के.एम. पन्नीकर सदस्य, हृदयनाथ कंजूर सदस्य यांचा जो पाक नावाने ओळखला जाणारा आयोग आहे, या आयोगानं भाषेच्या आधारावर राज्याची निर्मिती तुम्ही करू शकता या गोष्टीला सूट दिली. आणि नुसतं यांनी सांगितलं नाही, यांनी हे सुद्धा सांगितलंय की तुम्ही भाषेच्या आधारावर राज्य निर्माण करू शकता. आणि किती राज्य निर्माण केले पाहिजे तर त्यांनी आकडा पण देऊन टाकला बघा, किंवा किती राज्य निर्माण करायचे भारतात. तर त्यांनी आकडा दिला की तुम्ही भारतात 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेश निर्माण करा. 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेश तुम्ही भारतात निर्माण करू शकता. लक्षात. यांनी त्यांचा अहवाल सरकारकडे दिला आणि सरकारनं हा अहवाल स्वीकारला आणि थोडेफार बदल करून सरकारने सुद्धा या संदर्भात काही गोष्टी केल्या. सरकारनं एक कायदाच करून टाकला, राज्य पुनर्रचना कायदा. राज्य पुनर्रचना कायदा 1956. राज्य पुनर्रचना कायदा 1956 हा कायदा सरकारनं केला. आणि सरकारनं हा कायदा केल्यानंतर सरकारनं यांनी सांगितलं होतं की 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेश निर्माण करा. सरकारनं थोडेफार बदल केले आणि सरकारनं 14 राज्य, किती राज्य निर्माण केले? 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश सरकारनं निर्माण केले. बघा, यांनी सांगितले होते 16 राज्य 3 केंद्रशासित प्रदेश निर्माण करा, परंतु सरकारनं निर्माण केले 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश सरकारनं निर्माण केले. आता तुम्हाला माहिती आहे, जर वेगळे नवीन राज्य जर निर्माण झाले तर पहिल्या अनुसूचीमध्ये आपल्याला बदल करावा लागतो, बरोबर आहे. तर त्यासाठी त्यांनी घटनादुरुस्ती सुद्धा केली. बघा, पहिल्या अनुसूचीमध्ये बदल करण्यासाठी त्यांनी घटनादुरुस्ती केली, ती होती 7वी घटनादुरुस्ती. 7वी घटनादुरुस्ती 1956. तर 7वी घटनादुरुस्ती 1956 ही घटनादुरुस्ती केली. आणि पहिल्या अनुसूचीमध्ये, कितव्या अनुसूचीमध्ये? पहिल्या अनुसूचीमध्ये काय आहे? त्या पहिल्या अनुसूचीमध्ये, तर त्या पहिल्या अनुसूचीमध्ये राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाची नावं असतात, नावाची यादी असते. या पहिल्या अनुसूचीमध्ये बदल करण्यात आला. लक्षात घ्या. तर या आयोगानं, काय आयोगाचं नाव आहे? 1953 ला स्थापन झाला होता. 1955 ला या आयोगाने आपला अहवाल दिला होता. या आयोगाचं नाव होतं राज्य पुनर्रचना आयोग. 1953 चा हा आयोग होता. लक्षात येते. त्याचे अध्यक्ष होते फाजल अली, अध्यक्ष आहेत फाजल अली. त्यानंतर सदस्य 2 आहे, के.एम. पन्नीकर आणि हृदयनाथ कंजूर. हे 3 सदस्य असलेला हा राज्य पुनर्रचना आयोग, ज्याचं दुसरं एक नाव आहे, तर ते नाव सुद्धा लक्षात घ्या, पाक आयोग. PAK कॅपिटल. तर ह्या पाक आयोगानं भारताला सांगितलं किंवा सरकारला सांगितलं की तुम्ही भाषेच्या आधारावर राज्य निर्माण करू शकता, परंतु एक भाषा एक राज्य हे तत्व अमान्य असेल, ते काय आम्हाला मान्य नाही. आणि सांगितलं सुद्धा त्यांनी की तुम्ही भारतात 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेश निर्माण करू शकता. ठीक आहे, तुम्ही 16 राज्य निर्माण करा, 3 केंद्रशासित प्रदेश निर्माण करा. सरकारनं यांचा अहवाल स्वीकारला. हा म्हणजे भारत सरकारनं स्थापन, म्हणजे केंद्र सरकारनं स्थापन केलेला आयोग आहे. हा ना संविधान सभेने स्थापन केला होता, ना काँग्रेस कमिटीने स्थापन केला होता. हा सरळ सरकारनं स्थापन केलेला आहे, त्यामुळे याला महत्व होतं. तर 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेश निर्माण करायला सांगितलं. सरकारने यांचा अहवाल स्वीकारला. सरकारने कायदाच करून टाकला, राज्य पुनर्रचना कायदा 1956. राज्य पुनर्रचना कायदा 1956. सरकारनं हा कायदा केला आणि सरकारनं 14 राज्य, किती राज्य? 14 राज्य, 6 केंद्रशासित प्रदेश सरकारनं निर्माण केले. आणि हे नवीन निर्माण केलेले जे राज्य आहेत, हे नवीन निर्माण केलेले राज्य आपल्या राज्यघटनेत समाविष्ट करण्यासाठी, पहिल्या अनुसूचीमध्ये टाकण्यासाठी सरकारला घटनादुरुस्ती करावी लागली. ती घटनादुरुस्ती आहे 7वी घटनादुरुस्ती 1956. लक्षात घ्या. इथपर्यंतच्या महत्वाच्या गोष्टी, म्हणजे परीक्षेला या सगळ्या गोष्टीवर प्रश्न असतात. लक्षात, तुम्ही MPSC करत असताल किंवा पोलीस भरती करत असताल, सगळ्या परीक्षेला या सगळ्या बाबीवर प्रश्न पडतात. त्यामुळे यातली प्रत्येक गोष्ट महत्वाची. सदस्य, अध्यक्ष, काय शिफारस आहे, किती राज्य आहे, कुठली घटनादुरुस्ती आहे, कुठला कायदा आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या परीक्षेच्या अनुषंगानं महत्वाच्या. त्यामुळं शिकवत असताना एक वही पेन, म्हणजे हे जरी फोनवर असलं, तुमच्या मोबाईलवर असलं, आपण खूप दूर जरी असलं तरी शिकवत असताना तुम्ही जर वही असेल तर त्याच्यावर ह्या सगळ्या गोष्टी नीटच्या नोट्स करून घेऊ शकतात. लक्षात. इथपर्यंतच्या गोष्टी आपण पाहिल्या. तर आता भारतात किती राज्य निर्माण झाले होते? आपण कुठपर्यंत आलोय? तर 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश भारतात निर्माण झालेले होते. तर इथपर्यंत आपण शिकलेलो आहे बघा. लक्षात. म्हणजे बघा, आताचे जे 28 घटक राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत, इथपर्यंत आपल्याला यायचंय. आता निर्माण किती केले आपण? 14 घटक राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश. इथपर्यंतचा डाटा आपल्याला झालेला आहे. आता आपल्याला हे 28 पर्यंत घेऊन यायचं.
बरोबर आहे. तर इथपर्यंतच्या हळूहळू एक एक गोष्ट आपण बघणार आहे की एक एक राज्य भारतातील एक एक राज्य कसं निर्माण झालं, तर हे आपण आता बघणार आहे. तर बघा, भारतात वेगवेगळ्या राज्यांची म्हणजे वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळे जे अनेक भाषिक लोक राहत होते, तर त्या सगळ्या लोकांची मागणी होती की भाषेच्या आधारावर आमचं वेगळं राज्य निर्माण करा. आपल्या महाराष्ट्राचंच घेऊ, कारण पुढचं जे राज्य आहे, जे पुढचं राज्य आपल्याला निर्माण करायचं ते महाराष्ट्राच्या संदर्भात. तर महाराष्ट्र, या महाराष्ट्र राज्याचं जे पूर्वीचं नाव आहे, तर महाराष्ट्राला पूर्वी मुंबई प्रांत असं म्हटलं गेलेलं, किंवा महाराष्ट्राचा समावेश हा मुंबई प्रांतामध्ये व्हायचा. परंतु 1956ला ह्या 14 राज्यामध्ये मुंबई प्रांताच्या जागी महाराष्ट्राचं नाव संयुक्त महाराष्ट्र हे महाराष्ट्राला नाव दिलं. 1956ला महाराष्ट्राचं नाव काय केलं? संयुक्त महाराष्ट्र. लक्षात, संयुक्त महाराष्ट्र हे नाव गेलं. आणि तो संयुक्त कसा, तो याला दुसरं एक नाव होतं मुंबई द्विभाषिक राज्य. त्याला नावच करून टाकलं दुसरं, की काय, मुंबई द्विभाषिक राज्य. तर 2 भाषा बोलणारे लोक होते. क्रमांक 1 मुंबईमध्ये किंवा या मुंबई द्विभाषिक राज्यामध्ये गुजराती बोलणारे लोक, गुजराती, आणि दुसरे होते ते म्हणजे मराठी. ह्या 2 भाषा बोलणाऱ्या लोकांचं राज्य म्हणजे मुंबई द्विभाषिक राज्य. तर यात असा वाद होता की मराठी भाषिक लोक म्हणायचे की आमचं वेगळं राज्य निर्माण करा, आणि गुजराती भाषिक लोक सुद्धा म्हणायचे की काय, तुम्ही आमचं वेगळं राज्य निर्माण करा. सरकार सुद्धा रेडी होतं, सरकार सुद्धा मराठी भाषिकांचं वेगळं राज्य निर्माण करायला तयार होतं, आणि गुजराती भाषिकांचं वेगळं राज्य निर्माण करायला तयार होतं. हे सगळं सरकार सुद्धा रेडी होतं, मागणी मागणारे सुद्धा रेडी होते. पण या दोन्ही लोकांचे जे भांडणं होते ते एका गोष्टीसाठी होते. ती गोष्ट म्हणजे मुंबई. ती गोष्ट म्हणजे काय, तर मुंबई. मुंबईसाठी भांडणं होते. आता मुंबईसाठी का भांडणं होते तुम्हाला चांगलंच माहिती. मुंबई ही तेव्हाही देशाची आर्थिक राजधानीच्या स्वरूपातच होती, आणि आता सुद्धा देशाची आर्थिकच राजधानी. तर सत्ता, संपत्ती हे सगळं मुंबई भोवती तेव्हाही फिरत होतं आणि आताही फिरतंय. लक्षात येईल तुम्हाला. त्यामुळे मुंबईसाठी या दोन्ही लोकांचे भांडणे होते. गुजराती लोक म्हणायचे सर्वात जास्त उद्योग कोणाचे, आमचे. सर्वात जास्त कारखाने कोणाचे, आमचे. हिऱ्याची बाजारपेठ कोणाची, आमची. बरोबर आहे. कॉर्पोरेट ऑफिसेस कोणाचे, आमचे. आणि मराठी भाषिक काय म्हणायचे, ठीक आहे तुमचे उद्योगधंदे असतील, पण त्या उद्योगामध्ये काम करणारे कामगार कोण आहे, आम्ही आहोत. बरोबर आहे. कॉर्पोरेट ऑफिस तुमचे, पण त्याच्यामध्ये काम करणारे लोक आमचे. कारखाने तुमचे, पण त्या कारखान्यामध्ये कामगार कोण आहे, आम्ही आहोत. त्यामुळे दोघांचेही भांडण होते की मुंबई, गुजराती लोक म्हणायचे की नाही मुंबई आमची, आम्हाला द्या. मराठी भाषिक म्हणायचे की नाही मुंबई आमची आहे, आम्हाला द्या. या भांडणामध्ये म्हणजे मुंबईच्या भांडणामुळे महाराष्ट्र वेगळा करता येत नव्हता. आता सरकारला सुद्धा हे भांडणं फारसे सोडवता आले नाही. सरकारनं सुद्धा या संदर्भात वेगवेगळे आयोग, वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या, परंतु नेमके नंतर सरकारने हा सुद्धा प्लॅन केला होता. 1956ला जेव्हा मुंबई द्विभाषिक राज्य निर्माण झालं, त्यावेळेस काँग्रेस कमिटी, वर्किंग कमिटीने हे निर्णय घेतला होता की मुंबईला आपण केंद्रशासित प्रदेश करू. मुंबई हे कोणाचंच नाही, दोघांचं नाही, ना गुजराताचं ना मराठी लोकांचं. ते मुंबई सरकारचं, केंद्र सरकारचा हा एक प्लॅन होता. परंतु मराठी भाषिकानं एक खूप मोठी चळवळ उभी केली. मराठी भाषिकानं खूप मोठी चळवळ उभी केली आणि सांगितलं, छाती ठोकून सांगितलं, सगळ्या लोकांना सांगितलं की नाही मुंबई शिवाय महाराष्ट्र शक्यच नाही. मुंबई सोबतच संयुक्त महाराष्ट्र होऊ शकतो, अन्यथा नाही. सगळ्यांनी सांगून दिलं. त्या काळातले जे प्रल्हाद केशव आत्रे असतील, शाहीर अमर शेख असतील, अण्णाभाऊ साठे असतील. अण्णाभाऊ साठेचं तर एक खूप मोठं चांगलं मला असं वाटतं छक्कड आहे, छक्कड प्रकार येतो, लावणीतला प्रकार एक छक्कड शाहीर होते ते. त्यांनी सांगितलं होतं की गरुडाला पंख, गरुडाला पंख, वाघाला नख, म्हणजे गरुडाला पख, वाघाला नख, तशी महाराष्ट्र भूमीला मुंबई, तशी महाराष्ट्र भूमीसाठी मुंबई गरजेची आहे. मराठा वर्तमानपत्रातून प्रल्हाद केशव आत्र्यांनी सुद्धा सांगितलं होतं की ही महाराष्ट्राचा म्हणजे महाराष्ट्राचा जो जीव आहे मुंबई, आणि ती महाराष्ट्रासोबत तोडू शकत नाही. तर वेगवेगळ्या माध्यमातून सगळ्या लोकांनी मुंबईसाठी प्रयत्न केले, आम्हाला मुंबई पाहिजे. परंतु काँग्रेसचे तत्कालीन काळातील एक महत्वाचे नेते होते मोरारजी देसाई, ते पुढे चालून भारताचे पंतप्रधान देखील झाले. तर ते मोरारजी देसाई गुजरातमधून यायचे, आणि त्यांनी सांगितलं, आणि मुंबई द्विभाषिक राज्याचे ते काही काळ मुख्यमंत्री सुद्धा राहिले होते, ते सांगितले होते की काँग्रेस जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मराठी भाषिकांना मुंबई भेटणार नाही. त्यानंतर महाराष्ट्रातील एक नेते होते काँग्रेसचे, सखा पाटील. तर ते सखा पाटील ऑन स्टेज त्यांनी सांगितलं होतं की पुढचे 5000 वर्ष महाराष्ट्राला मुंबई भेटणार नाही. आणि मराठी लोकांची मागणी होती की मुंबई आमच्या कष्टातून उभी राहिलेली आहे, आम्हाला ती आमची मुंबई पाहिजे. तर हा एक संघर्ष मोठा मुंबईसाठीचे भांडण चालू होते, आणि शेवटी सरकारनं मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्लॅन सुरू केला. लोकांनी खूप मोठी संयुक्त महाराष्ट्रात चळवळ सुरू केली. 105 लोकांनी हुतात्म्य, 105 लोकांनी या मुंबईसाठी, या महाराष्ट्र चळवळीसाठी, आपल्या या महाराष्ट्रासाठी प्राण गमावले. 105 हुतात्मे आले, आणि शेवटी सरकारला सुद्धा मराठी लोकांच्या मागणी पुढे झुकावं लागलं, आणि 1 मे 1960 रोजी
1 मे 1960 रोजी 15वं राज्य म्हणून, कितवं राज्य? 15वे, म्हणजे हे 14 आहे पूर्वीचे, तर 15वे राज्य म्हणून गुजरात राज्याची निर्मिती झाली. बघा, गुजरात राज्याची 15वं राज्य म्हणून निर्मिती झाली. बघा, महाराष्ट्राची निर्मिती नाही, इथे लक्षात घ्या. 15वं राज्य महाराष्ट्र नाही, महाराष्ट्र तर ऑलरेडीच होतं. आपण गुजरातला बाहेर, म्हणजे त्यांना बाहेरचं दिलं, राज्य निर्माण केलं. आपल्यामधून बाहेर निघून गुजरात राज्य निर्माण झालंय. म्हणून 15वं राज्य 1 मे 60 रोजी, 1 मे 1960 रोजी मुंबई, मराठी भाषिकांचं मुंबई राज्यामधून महाराष्ट्र निर्माण झालं. आणि त्याचबरोबर गुजराती भाषिकांचं गुजरात हे 15वं राज्य. तर भारतातील 15वं राज्य कुठलं? तर गुजरात राज्य. तर हेही तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. तर कधी निर्माण झाले ते? 1 मे 1960 ला. गुजरात हे किती राज्य? 15वं राज्य महाराष्ट्रातून निर्माण झालं. तर या संदर्भातल्या गोष्टी. आता आपण एक एक राज्य घेऊन जाणार, म्हणजे आपलं 15 पर्यंत आलोय. आपण 28 घटक राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश इथपर्यंत आपला प्रवास कसा झालाय भारतीय संघ राज्याचा, तर तो प्रवास आपण हळूहळू बघणारच आहे. परंतु हा प्रवास घेऊन जात असताना तुम्हाला घटना दुरुस्ती महत्वाची आहे, की कुठलं राज्य निर्माण करत असताना कुठली घटना निर्माण झाली, कुठल्या साली निर्माण झालं, ह्या प्रत्येक गोष्टी महत्वाच्या आहे. आणि थोडीफार त्याचा काय इतिहास आहे पाठीमागचा, निर्माण झालंय पण कुठल्या कारणासाठी निर्माण झालंय, इथून पुढच्या राज्याची कारणं सुद्धा महत्वाची आहेत. हे आजचं लेक्चर आहे. आजच्या लेक्चरमध्ये ज्या काही तुमच्या अडचणी असतील तर ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता, की आम्हाला ही गोष्ट कळाली नाही. तर प्रत्येक गोष्ट तुम्हाला तुमच्या कमेंटला, प्रत्येक कमेंटला रिप्लाय केला जाईल, किंवा आपला जो व्हॉट्सअप नंबर आहे अकॅडमीचा, तर त्यावर सुद्धा तुम्ही प्रश्न विचारू शकता. तर झालेलं हे लेक्चर आहे. तर या संदर्भात काही अडचणी असतील तर तुम्ही सांगू शकता. तर आपलं मी सांगितलंय तुम्हाला, की आपलं रोज ठीक दुपारी 2 वाजता आपलं हे लाईव्ह सेशन असेल राज्यघटनेचं, आणि रात्री 7 ते 9 या वेळेमध्ये अंकगणिताचं पहिलं लेक्चर असेल, आणि नंतर मराठी व्याकरणाचं आपलं लाईव्ह बॅच ती असेल. तर वेगवेगळ्या, म्हणजे वेळेच्या नियोजनामुळे हे सगळं करण्यात आले. कारण सलग 3 तास मलाही कळतं, तर सगळं 3 तास तुमच्यासाठी थोडं अडचणीचं आहे, आमच्यासाठीही काही गोष्टी अडचणीचं आहे. त्यामुळे हे आपण कामाची जी विभागणी आहे, वेळेची जी विभागणी आपण केलेली आहे. तर बघा, आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय बघितलं. तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगितलं, की भारताची, म्हणजे भारत सरकारच्या ताब्यात भारतीय भूप्रदेश लोकांसहित आलेला होता. परंतु या भारतीय भूप्रदेशाची किंवा भारतीय देशाची आता विभागणी कुठल्या तत्वावर करायची, आपल्याला वाटणी करायची आहे, की प्रशासन करायचं असेल तर यांची विभागणी केली पाहिजे, प्रशासकीय दृष्ट्या आपल्याला सोयीचं केलं पाहिजे. तर प्रशासकीय दृष्ट्या सोयीचं जाण्यासाठी यांची वाटणी करायची वेगवेगळ्या प्रदेशांची, पण कुठल्या आधारावर करायची, तर त्या संदर्भात आता प्रश्न निर्माण झाले. त्यातून भारत सरकारने वेगवेगळे आयोग निर्माण केले. तर राज्य निर्मिती संदर्भातले जे महत्वाचे आयोग आहे, याच्यावर प्रश्न भरपूर वेळेस परीक्षेला असतो. तर त्यामुळं ते जे आयोग, मी 3 आयोग तुम्हाला सांगितले. पहिला आयोग एस के धर आयोग 1948चा, नंतर 1948ला डिसेंबरमध्ये स्थापन झालेला जेव्हीपी कमिटी असेल, त्यानंतर शेवटचा राज्य पुनर्रचना आयोग 1953 असेल, त्याचे अध्यक्ष, त्यांच्या शिफारशी. या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या नोट्समध्ये, ज्या सांगितलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही करू शकता. तर हे लेक्चर लाईव्ह सुद्धा आहे, आणि लाईव्ह झाल्यानंतर आपल्याच अकॅडमीच्या चॅनलवर हे तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपात सुद्धा अवेलेबल आहे. तर त्यावेळेस तुम्हाला काही गोष्टी नाही समजल्या तर तुम्ही परत लेक्चर बघून करू शकता. धन्यवाद.